नाही, मला पहिले हे म्हणणं आहे का महाराष्ट्राची सगळ्यात महत्त्वाची मूळ भाषा जी आहे ती महाराष्ट्रीयन भाषा आहे. हिंदी पण आपली भाषा आहे, पण सगळ्यात पहिले राज्याची जी भाषा आहे, जी मूळ संस्कृती महाराष्ट्राची ती मराठी वाचेची आहे. तर सगळ्यात पहिलं प्राधान्य ही मराठी भाषेलाच भेटायला पाहिजे. कारण ज्या राज्यात जो व्यक्ती राहतो त्याला त्या राज्याची भाषेचं सगळ्यात पहिलं महत्त्व आहे. म्हणून मराठी भाषा ही महत्त्वाची मूळ भाषा आहे, त्याला प्राधान्य पहिलं राहील. जर वैयक्तिक म्हणणार तर आपण मराठी भाषेला पहिले प्राधान्य देऊ. मोर्चा काढल्यामुळे सरकार हा निर्णय आधी घेऊ शकतं असं वाटतं का? असू शकतं. जर या गोष्टीवर थोडा दबाव जर वाढला तर त्याच्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय बदल पडू शकतो, भरपूर फरक पडू शकतो. कारण दोघं पार्ट्या जर एकत्र झाल्या तर त्यांच्या मतदारसंघातले मतं प्लस त्यांचे जे कार्यकर्ते आहे आणि हे दोघं पार्ट्या मिळून जर एकत्रीकरण करल तर 100% त्याचा प्रभाव इलेक्शनच्या रिझल्टवरती येऊ शकतो. 101%. मला ती जी भूमिका आहे ती योग्य नाही वाटत ॲक्च्युली. कारण मराठी आपली मातृभाषा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण महाराष्ट्रामध्ये शिकतो. आता इतर राज्यांच्या कंपॅरिझन केलं तर ते पहिले त्यांचे जी मूळ भाषा आहे, जसं तमिळ झालं, तेलुगू झालं, तसं महाराष्ट्रामध्ये पण सक्तीची मराठीच असली पाहिजे. हिंदीचं आपल्याला सक्ती केली नाही गेली पाहिजे. त्याचं कारण असं की आपण महाराष्ट्रामध्ये एवढा डायव्हर्स महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा स्टेट आहे आपला. तर त्याच्यामध्ये हिंदी सक्तीचं करणं हे उचित नाही आहे खरं सांगायला गेलं तर. शासनाने जो निर्णय केला हिंदी सक्तीचा, बरोबर, त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना आहे तर पोलीस दिलाय का शासनाने? खरं सांगायला गेलं तर मोर्चे काढणं हे उचित नाही आहे. की उद्धव ठाकरे साहेबांनी आणि राज ठाकरे साहेबांनी शासनाची एक भेट घेतली पाहिजे, त्यांची एक चर्चा केली पाहिजे. मोर्चे काढणं हे काय त्याला उत्तर नसलं गेलं पाहिजे. तुम्ही चर्चा करा, चर्चेतून उत्तर जर नाही मिळालं तर मोर्चे काढा, काय इश्यू नाही त्याच्यामध्ये. दोघे एकत्र जर आले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय परिणाम? मला त्याच्यामध्ये फटका असं काही वाटत नाही. कारण आपण आधीपासून बघतोय की राज ठाकरे साहेबांनी वेळोवेळी त्याची भूमिका बदलत गेली असते. जसं की खासदारकीच्या निवडणुकीला ते BJP सोबत गेले आणि आता ते स्थानिक स्वराज्य मुंबईचे महानगरपालिकेची इलेक्शन येते, त्याच्यामुळे ते दोघे एकत्र येतात. तर मला ते योग्य वाटत नाही आहे. त्यांनी सेपरेट निवडणूक लढली तर अतिउत्तम असेल ते, मनसेसाठी पण आणि उबाटासाठी पण. मराठी लोकांना काही फायदा होऊ शकेल? मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही फायदा होऊ शकेल. कारण फायदा तसं पाहायला गेलं तर लोकांना कळून चुकलेलं आहे का हे आधी याला सपोर्ट करतात नंतर यांना सपोर्ट करतात, तर हे काही योग्य वाटत नाही का. उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी जी भूमिका घेतली मराठी सक्तीबद्दल, तर ती भूमिका त्यांची योग्य आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे असं आमचं प्रांजळ मत आहे. दोघांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का पुढच्या निवडणुकीत? आलं तर चांगलंच आहे. मराठी अस्मितेसाठी दोघांनी लढा दिला तर चांगलंच आहे. त्याचे परिणाम येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती नक्कीच होतील असं वाटतं मला. शासनाने हा निर्णय घेऊन ठाकरे बंधूंना आयतं पोलीस दिलंय का? सॉरी, शासनाने जो निर्णय हो आयतच दिलं सारखंच आहे. पण मग ते जी भूमिका घेत आहे ती योग्यच आहे असं मला वाटतं. दोघं बंधू, आणि ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रासाठी दोघांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. मोर्चा काढण्याने शासन निर्णय घेईल असं वाटतं का? घेऊ शकता, कारण ती भूमिका मोर्चामधून दिसूनच येणार. 5 तारखेचा जो मोर्चा आहे त्यामध्ये दिसूनच येणार की किती त्याला समर्थन भेटतं. असं 100% समर्थन आहे. कारण की इतर राज्यांमध्ये तिथली जी लँग्वेज आहे ती वापरली जाते, तिथली भाषा. मग महाराष्ट्रामध्ये मराठी का नको हा प्रथम प्रश्न आहे. आणि हे म्हणता की मुद्दा अहवाल त्यांनी पाठवला आहे, मागच्या सरकारने तो स्वीकारलेला आहे. मग पण तो GR ने ना काढला त्यांनी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा GR ह्या सरकारने काढलेला आहे. आणि हे दोघं भाऊ ठाकरे हे महाराष्ट्रासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की ह्या दोघांनी एकत्र येऊन कारभार करावा या राज्याचा. पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करणं योग्य वाटतं? नाही, मुळीच नाही. कारण की मुलांवर, त्या छोट्या छोट्या लेकरांवर एवढं बर्डन असतं अभ्यासाचं, आणि त्याच्यामध्ये त्यांना ही हिंदी लादणं हे म्हणजे तुम्ही त्यांना हाणून मारून काहीतरी हे करताय. त्यांची इच्छा नसताना पण तुम्ही त्यांना करायला लावताय. तो बालमनावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर सरकारने हा निर्णय ठाकरे बंधूंना आयतं कोलीत हे व्यासपीठ निर्माण करून दिलं का आंदोलन करण्यासाठी किंवा पुढच्या निवडणुकीसाठी? आयतं कोलीत नाही म्हणता येणार. आत्ताचं जे सरकार जे पण काही करते ते सर्व
देश बघून राहिला की बुवा ते ED, CBI अशा काही संस्था आहे, स्वायत्त संस्था, त्यांच्या माध्यमातून ह्या लोक काय त्यांच्या इच्छेने नाही गेलेले, लोक प्रेशरमुळे गेलेले. आणि दोघं बंधू जर एकत्र आले तर मराठी माणसाला फायदा होईल का? 100% होणार फायदा, मी आधीच तुम्हाला सांगितलं. आणि दोघं हे ठाकरे म्हणजे आज या महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी कैवारी आहे. हिंदी भाषेविषयी जे सरकारने निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून ते 4थीपर्यंत हिंदी सक्ती करायचं, तर त्याच्यात असा विषय आहे की जी 5वीला हिंदी चालू आहे 5वीपासून, तर ती योग्य आहे. 1ली ते 4थी हिंदी सक्ती करू नये, कारण की अजून मुलं लहान आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे हिंदीऐवजी मराठी तर आहेच आपलीवाली, पण हिंदी ही 5वीपासून लागू करावी. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे मोर्चा काढतात 5 तारखेला, त्याचं तुम्हाला समर्थन आहे? हो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे मोर्चा काढत आहे त्याला माझं समर्थन आहे. कारण की ह्या गोष्टीसाठी की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेसाठी लढतात आणि ते महाराष्ट्राचे आपले स्थानिक नेते आहेत. त्यामुळं त्यांच्या मोर्चाला तर पाठिंबा आहेच. प्लस ते दोघं एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात पण मराठी भाषेला अजून महत्त्व वाढेल, भाषेचं महत्त्व वाढेल. त्यामुळे ते दोघे एकत्र येणे गरजेचं आहे आणि त्या गोष्टीला माझा पाठिंबा आहे. दोघं जर महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढले तुम्ही मतदान करणार का? हो, ते दोघं जर महापालिकेला एकत्र लढले तर खरंच नक्कीच महाराष्ट्रात त्या दोघांची ठाकरे घराणा म्हणून एक त्यांची सत्ता येईल आणि मुंबईला पण महापौर त्यांचाच होईल. तर मुंबईचंच म्हणलं तरी तर महाराष्ट्रात पण त्यांची सत्ता येऊ शकते जर दोघे एकत्र झाले तर. समर्थन नक्कीच असेल, कारण मराठी माणसासाठी मोर्चा निघणार आहे म्हटल्यावर मराठी माणसाने त्याला समर्थन दिलेच पाहिजे. आणि त्या मोर्चाचा निश्चित महाराष्ट्राला फायदा होईल. मराठी भाषा ही सक्ती राहिली पाहिजे, हिंदी भाषा ही सक्ती नाही झाली पाहिजे. लहान मुलांना 1ली ते 4थीचे जे लहान मुलं असतात त्यांना त्यांची मातृभाषा ही प्रथम कळाली पाहिजे सर्व. त्यानंतर त्यांनी 5वी नंतर हिंदी भाषेचा अभ्यास केला पाहिजे. दोघं बंधू एकत्र आले काय वाटतं महाराष्ट्रात काय निश्चित महाराष्ट्रात दोघा बंधूंना चांगला प्रतिसाद मिळेल. दोघं बंधू मिळून निवडणुका लढले तर निश्चित त्यांना फायदा होईल त्या गोष्टीचा. नक्की निघालंच पाहिजे, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही टिकली पाहिजे. हिंदी भाषेची सक्ती नको आहे आपल्याला, कारण की जे लहान मुलांवरती तुम्ही दबाव टाकताय की हिंदी भाषा सक्तीची झाली पाहिजे शाळांमध्ये, हे काय गरजेचे नाही. ही आपली मातृभाषा मराठी आहे. त्यामुळं मुलांवरती दबाव न टाकता 5वी नंतर तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करा, पण ते पण ऑप्शनल म्हणून ठेवा. कोणती भाषा घ्यायची कोणती भाषा नाही घ्यायची, पण सक्तीची अजिबात करू नका. आपली जी मराठी भाषा आहे तीच लहान मुलांवरती राहिली पाहिजे. येत्या निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावं असं मला वाटतं. हो, नक्कीच जनतेच्या मनामध्ये आहे ते. आणि ठाकरे बंधू जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळेल. हिंदी संदर्भात शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो त्यात तुम्हाला सरकार योग्य वाटते की विरोधक योग्य? सरकारच्या बाबतीमध्ये तसं काय बोलता येणार नाही, पण सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तरी आता तरी जनतेच्या माहितीनुसार हे कळतं आहे का तो निर्णय चुकीचा आहे म्हणून, तर तो निर्णय नाही घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये मतदान तुम्ही करणार का राज ठाकरे? दोन बंधू जर एकत्र आले तर नक्की महाराष्ट्रीय जनता त्यांना मतदान करेल भरपूर आणि त्यांना सरकारमध्ये बसवतील. मराठी माणसाला फायदा होऊ शकेल? हो, 100% फायदा होईल आणि महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळेल. कारण मराठी माणूस एकत्र राहायला पाहिजे. आणि लहान मुलांवर जे सक्तीचं जे त्यांचं चालू आहे सरकारचं धोरण हिंदी सक्तीची, ऑलरेडी 2 भाषा त्यांच्या लादले गेलेले आहेत. तर 3री भाषा जर लादली तर लहान मुलांचं भविष्य तिथं वेगळं वाटतं आहे आता सध्या तरी. कारण आज त्यांच्यावर एवढे लादलेल्या गोष्टी आहेत तेच सांभाळणं मुश्किल होतं आहे. आणि हिंदी सक्तीचं जर झाली तर मराठी बोलण्याचीच अवघड समस्या तयार होईल एकंदरीत. मुंबईमध्ये तर ते वातावरण आहेच. इतर आता मुंबई, नाशिक, पुणा, हे नाशिक मुंबईमध्ये सुद्धा हिंदी बऱ्यापैकी वाढलेली आहे. आणि हिंदी सक्ती जर झाली तर हिंदीचा जोड जास्त वाढेल, मराठी माणूस मागं पडेल. दोघं बंधू एकत्र येतील असं वाटतं का तुम्हाला? शक्यता तर नाकारता येत नाही. सध्या तरी परिस्थिती कालांतराने बघून एकत्र येण्याची चिन्ह दिसतं आणि एकत्र आलंच पाहिजे. दोघं एकत्र तर काय परिवर्तन होईल राजकारणात? एक मराठी माणसाला एक खंबीर नेतृत्व भेटेल.
हां, महाराष्ट्रासाठी आणि भाषेसाठी जर ते एखादी चांगली गोष्ट करतात त्याला आमचं आहे सपोर्ट आहे. शासनाचा निर्णय घेतला हिंदी संदर्भात त्यात सरकार योग्य वाटते की विरोधात मोर्चा काढते ते योग्य वाटते? आता जो तो ज्याच्या अँगलने तो विचार करत असेल, आपण त्यांच्यात तर काही इंटरफेअर नाही करू शकत. पण जर एखाद्या आपल्या भाषेसाठी किंवा जर आपल्या लोकांसाठी जर काही चांगली गोष्टी करत असेल तर त्याला आपलं समर्थन नेहमीच असणार आहे. शासनाने हा निर्णय घेऊन विरोधकांना आयतं व्यासपीठ निर्माण करून दिलं असं वाटतं का? नाही, आता त्यांच्या अँगलने ते काय विचार करताय हे त्यांच्यावर डिपेंड आहे. आपण तर त्यांचा माइंड जो काय आहे ते आपण ओळखू तर नाही शकत ना. राज ठाकरे एकत्र यावेत असं वाटतं का तुम्हाला? हां, महाराष्ट्रासाठी जर ते दोघं भाऊ एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याने मराठी माणसाला फायदा होईल. आता ते पुढे जाऊन आपल्याला समोर दिसे नसतं काय होणार आहे काय नाही होणार आहे. आपण काही उगाच काहीतरी निष्कर्ष लावून किंवा काहीतरी त्यांनी काय करणार आहेत त्याचा विचार करून आपण सत्य जे आहे ते आपण अगोदरच तर नाही जाणून घेऊ शकत. ते वेळ आल्यावर आपल्याला कळूनच जाणार आहे. मराठी भाषेचा प्राण वाचवण्यासाठी येत्या 5 तारखेला राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या मोर्चाला आदरणीय उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिलेला आहे. तमाम मराठी मनाचा ह्या मोर्चाला पाठिंबा असावा असं मला वाटतं. कारण मराठी अस्तित्वाचा प्रश्न ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे. केंद्रामध्ये बसलेलं भाजप सरकार असेल, महाराष्ट्रातलं भाजप सरकार असेल, हे दोन्हीही एकाच माळेचे मणी मराठी संपवू पाहत आहेत, मराठी माणसाचं राजकारण संपवू पाहत आहेत. आणि हा मराठी माणूस आता हे सहन करणार नाही. म्हणूनच येत्या 5 तारखेच्या मोर्चाला मला असं वाटतं तमाम महाराष्ट्रातील मननागरिकांचा पाठिंबा असायला हवं अशी माझी प्रतिक्रिया आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती योग्य वाटते का? पहिलीपासून हिंदी सक्तीची असणं अतिशय चूक आहे. कारण माय मराठी बोलीभाषा जी आमची महाराष्ट्रातली आहे ती इयत्ता 4थीपर्यंत असावी. कारण मराठी हा आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे, आमचा संस्कार आहे. तो टिकावा, तो वाढावा, तो परप्रांतात परदेशात जावा यासाठी किमान 4थीपर्यंत मराठी सक्तीची असावी. आणि हिंदी जी काही तुम्हाला शिकवायची आहे ती 5वी नंतर शिकवल्या गेली तरी चालते. ठाकरे बंधू एकत्र यावे असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राच्या राजकारणाची जी तोडफोड झालेली आपण जी बघतोय यामध्ये मराठी माणसाचं मन दुखावलं गेलेलं आहे. ज्यामुळे मराठी माणसाचा स्वाभिमान असलेली जी पक्ष आहेत, जी राजकारण करतायत, ती अक्षरशः फोडाफोडी करून 2-3 गट तयार करण्यात आलेले आहेत. ह्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी आत्ता या घडीला दोन्ही ठाकरेंनी एकत्र जर आलीत तर हे जे काही केंद्रातलं सत्ताकारण फिरवण्याचं काम जे अमित शहा करतात याला खूप मोठं उत्तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देऊ शकतील. मोर्चाला समर्थन हे निश्चित असेल आणि प्रत्येक मराठी मनानं ह्या मोर्चाला समर्थन दिलं पाहिजे. हिंदी भूमिका कोणाची योग्य वाटते, सरकारची की विरोधकांची? यामध्ये मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये मराठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरण आणि तिसऱ्या भाषेचं कारण पुढे करून जो महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला जातोय तर यावरून एकच असं दिसतंय की भिकेचे डोहाळे लागणं याचं वर्णन असं होऊ शकतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सांगतायत की आम्ही मोर्चा काढतोय आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं, त्याच्यामुळे निश्चित कुठलाही झेंडा किंवा कुठलाही पक्ष किंवा कुठल्याही स्वार्थ न बघता आपल्या मराठी अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. दोघांनी एकत्र यावं असं वाटतं का पुढच्या निवडणुकीत? त्याचा मतदान तुम्ही त्यांना करणार? हे बघा, एकत्र यायचं आहे की नाही यायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मूळ प्रश्न मराठी भाषेचा आहे. कारण आज जर बघितलं तर मराठी भाषा ही त्रिभाषा सूत्र म्हणजे भारतीय जनता पार्टीची ज्या राज्यामध्ये सत्ता आहे तिथे देखील त्रिभाषा सूत्र अजून त्यांनी लागू केलेलं नाही आहे. मग ही सक्ती महाराष्ट्रातच का हा एक प्रश्न आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी किंवा सद्सद्विवेक बुद्धी असणाऱ्या व्यक्तींनी ह्या गोष्टीतलं राजकारण ओळखून त्या ठिकाणी मराठी भाषा टिकावी यासाठी एकत्र आलं पाहिजे. मोर्चा काढल्यानंतर सरकार हा निर्णय मागे घेईल असं वाटतं का? निश्चित मागे घेईल. कारण ह्या मोर्चातनं मराठी माणसाची एकजूट आहे हे दिसून येणार आहे. त्यामुळे सगळे भेद बाजूला ठेवून मग त्या ठिकाणी राजकीय भेद असतील किंवा कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी स्वार्थ असतील ते सगळे बाजूला ठेवून या ठिकाणी जर मराठी माणूस एकत्र आला
तर निश्चितच एक संदेश जाणार आहे भविष्यासाठी की मराठी माणूस हा एकजूट होऊन काय करू शकतो. समर्थन नक्कीच असेल, कारण हा मोर्चा अराजकीय आहे असं मी समजतो. कारण मराठी अस्मितेसाठी सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे. आणि आज जर राज्य सरकार जर पहिलीपासून एवढ्या कोवळ्या मनांवर जर मराठी सक्ती लागू हिंदी सक्ती लागू करते तर हे चुकीचं आहे. कुठेतरी आपण ऑलरेडी लहान मुलं आहे त्यांच्यावर इतकं बर्डन आहे आज की त्यात आपण हिंदी सक्ती लागू करतोय त्यांना, तर ते कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याच्यासाठी आणि मराठी अस्मितेसाठी हा मोर्चा राजकीय आहे आणि त्याला समर्थन द्यावं असं माझं म्हणणं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे जर उद्या एकत्र आले तर फायदा मराठी माणसाला होऊ शकतो. मराठी माणसाला नक्कीच फायदा होऊ शकतो, पण तो त्यांचा वैयक्तिक विषय दोघांचा, यावी की नाही यावं. पण मोर्चासाठी त्यांनी एकत्र यावंच. आणि सर्वच पक्षांनी, मला तर वाटतंय जे पक्ष आज सत्तेत आहे त्यांच्या व्यतिरिक्त सर्व पक्षांनी मोर्चाला समर्थन द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. या मोर्चामुळे सरकार निर्णय मागे गेला असं वाटतं? नक्कीच घेईल आणि भाग पाडू घेण्यासाठी, कारण हे चुकीचं आहे तर चुकीचंच आहे. जर महाराष्ट्रात मराठी तुम्ही सक्तीची करत नाही आहे आणि हिंदी जर तुम्हाला सक्ती करायची आणि बाकीच्या राज्यांमध्ये जर नाही आहे, मग तुम्ही गुजरातमध्ये का करत नाही? समजा जर तुम्हाला जर हिंदी सक्ती करायची तर पूर्ण भारतात करा, महाराष्ट्रातच का बरं? हे कुठंतरी हे राजकारण वेगळ्या वळणाला चाललं आहे असं वाटतं कुठंतरी. अक्षय अनवट. मला असे वाटत नाही आहे, कारण जे आपलं सरकार चालतं आहे ते मनमानी कारभार एक चालवतं आणि काहीतरी सक्ती करायची आहे म्हणून करतं. परंतु त्या माध्यमातून जर आपण बघितलं तर एका विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय आहे का किंवा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे का हे कोणताही विचारपूस न करता किंवा विचारात न घेता किंवा मराठी भाषिकांना न विचारता कोणत्याही तज्ज्ञांना न विचारता तो निर्णय डायरेक्टली लागू करणं हे फार चुकीचं आहे. त्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे काही उद्याचा जो मोर्चा 6 तारखेचा जो मोर्चा त्यांनी करणार आहेत त्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलाच पाहिजे. कारण सरकारलाही तेवढं समजलं पाहिजे की एखादं व्यासपीठ त्या ठिकाणी त्यांना दिलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, नेमकी गरज काय आहे महाराष्ट्राला हे सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. पुढच्या ह्याच्यात जर आज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर राजकारणात ते परिवर्तन घडेल असं वाटतं? नक्कीच परिवर्तन घडेल. कारण जर आपण इतिहास प्रबोधनकार ठाकरेंपासून बघितला, बाळासाहेब ठाकरेंपासून जर बघितला तर नक्कीच मराठी भाषिकांचं जे काही त्यांनी जे मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे किंवा त्यांचं नेतृत्व केलेलं आहे त्यांच्यासाठी तो फायदाच झालेला आहे. परंतु आत्ताही ज्या पद्धतीने शिवसेना फुटली किंवा राज ठाकरे नंतर बाहेर पडले शिवसेनेतून, त्यानंतर बरेचसे जे मराठी भाषिकांना त्या ठिकाणी नुकसानच झालेलं आहे. जर दोघं भाऊ आज एकत्र आलेच तर नक्कीच हा फायदा पूर्ण महाराष्ट्राला पण होणार आहे आणि सत्ता परिवर्तन जे महानगरपालिकेचे इलेक्शनचं आहे ते सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो. पहिलीपासून सक्ती केली होती हिंदीची, त्याबद्दल मला वाटतं की पहिलीपासून याची सक्ती करणं हे फार चुकीचं आहे. जर आपण बघितलं तर जे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्या राज्यामध्ये याची सक्ती होऊ शकत नाही, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये का सक्ती करताय हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर लहान मुलांना जसं की एक भाषेचं ज्ञान, जसं एक मराठी आपली बोलीभाषा आहे त्याचं आपल्याला ज्ञान देणं फार महत्त्वाचं आहे आणि आपण कोणतीही इतर भाषा त्याच्यामध्ये लागू शकत नाही. आणि फक्त एक केंद्र शासन असं करतं आहे की एक राज्याच्या मंत्र्यांवर दबाव टाकून ती सक्ती करण्याचा एक निर्णय त्या ठिकाणी देऊ पाहत आहेत आणि हिंदी सक्तीचं पूर्णत्र ते पसरवण्याचं काम करता, हे फार चुकीचं आहे त्या ठिकाणी.